आहे खोपोली शहरातील जुन्या मुंबई पुणे हायवेवरील तांबटबुवा यांचे हनुमान मंदिर। तांबटबुवा हे एक असं व्यक्तिमत्व होतं की या तांबटबुवांचे किस्से आजही लोक सांगतात। या तांबटबुवांनी या मंदिरासाठी फार संघर्ष दिला। त्यांच्या स्वर्गवासानंतर त्यांचे चिरंजीव प्रसाद तांबट आता या मंदिराचा कारभार सांभाळत आहेत। हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, दत्त जयंती असेल, कृष्ण जन्म असेल, सारे सण या मंदिरात जोरात साजरे केले जातात। काल दिनांक 22 जानेवारी रोजीचा श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सवही या मंदिरात डोळ्याचे पारणे फेडण्यासारखाच साजरा झाला। प्रसाद तांबट यांचा सुस्वभाव यामुळे त्यांनी हजारो माणसे जोडली आहेत। कालच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला खोपोली शहरातील तरुणांनी फार मोठ्या संख्येने सहभाग दिला। तांबटबुवांच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात काल साजरा करण्यात आलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा हा खरंच पाहण्यासारखा होता। काल याच मंदिराच्या प्रांगणातनं खोपोली शहरातील तरुणांनी मोठ्या संख्येने बाईक रॅली देखील काढली। संपूर्ण खोपोली शहरातून निघालेली ही सगळ्यात मोठी रॅली होती। एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन देखील या तरुणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडला। प्रसाद तांबट यांचे मित्र श्री कुलदीपक शेंडे व श्री संदीप पाटील यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्रसाद तांबट यांना लाभत असते। काल श्रीरामांच्या पूजेला बसण्याचाही मान संदीप पाटील यांना देण्यात आला, तर कुलदीपक शेंडे यांनी आपला बराच वेळ या उत्सवाला दिला।